हॅलो एव्हरीवन. नुकताच युपीएससी आणि एमपीएससीची दोन्ही एक्झाम झालेली आहेत आणि आता मुलांचा पेपर बघितल्यानंतर किंवा मुलांनी जेव्हा एक्झाम दिलेली आहे, एक्झाम दिल्यानंतर असं जाणवतंय की दोन्ही पण एक्झाम्स ह्या डिफिकल्ट लेवलच्या होत्या. युपीएससी तर वी कॅन से की इट वॉज वन ऑफ द डिफिकल्ट एक्झाम इन द हिस्ट्री ऑफ द युपीएससी. आणि राज्यसेवेचं जर बघायला गेलं तर राज्यसेवेने पण थोडासा पॅटर्न थोडासा चेंज केलेला आहे, थोडासा फोकस त्यांचा होता तो शिफ्ट केलेला आहे असं जाणवतोय आणि थोडंसं डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली आहे. वी कॅन से तो पेपर वॉज मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल. इझी पेपर नव्हता. ज्यांचं फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग खूप जास्त होतं त्यांना सुद्धा तो पेपर सोपा गेलेला नाहीये. सो इट वॉज लिटल बिट डिफिकल्ट एक्झाम. आपण म्हणूया की मॉडरेट टू डिफिकल्ट असा एक्झाम होता. पण आता एक्झाम झालेले आहेत, लक्षात ठेवा. कट ऑफ किती लागेल, मी पास होईल की नाही, हे तुम्ही डोक्यात ठेवण्यापेक्षा महत्वाचं सध्याच्याला काय आहे की इथून पुढे काय करायला पाहिजे. एमपीएससीनं पॅटर्न चेंज केलाय. युपीएससीच्या पॅटर्नवरती एमपीएससीने ऑलरेडी सिलेबस आणलेला आहे. ऑलरेडी एक मेन्सची एक्झाम झालेली आहे, लक्षात घ्या. आता मेन्सची एक्झाम आता जी काय होणार आहे नेक्स्ट, तुमची आता ती 2026 ची प्रिलिम झाल्यानंतर मेन्सची एक्झाम जी होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज जे असणार आहे ते म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग. आता तुम्हाला ना की राज्यसेवेवरती फोकस जो होता तुमचा ऑब्जेक्टिव्ह पाठांतर करायचं, जाऊन तिथे तुम्हाला आन्सर्स फक्त गोल करायचे, आता हा पॅटर्न नसणार आहे. जनरली आता तुम्हाला काय समजलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या पेपरवरती उतरवायचं आहे, लक्षात ठेवा. ते पण मोजक्या शब्दांमध्ये. त्याच्यामुळे तिथं तुमची आता कॉन्सेप्शनल अंडरस्टँडिंगची जी काय आपण म्हणूया की परीक्षा आहे तीच आहे, लक्षात ठेवा. कॉन्सेप्शनल अंडरस्टँडिंगचीच परीक्षा आहे आपण असं म्हणूया. आणि बेसिकली ते तुम्हाला उतरवायचं आहे तुमच्या पेपरवरती. सो इथं तुम्हाला ना की फक्त फॅक्ट समजून घ्यायचे आहेत. म्हणजे समजा आता की कुठलं धरण कुठल्या नदीवरती आहे हे फक्त आता न समजून घेता तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की नेमकं वॉटरशेड काय आहे, वॉटरशेड मॅनेजमेंट काय असतं, वॉटरशेड मॅनेजमेंटची गरज का लागते, लक्षात ठेवा. म्हणजे आता चॅलेंजेस भरपूर येणार आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे ते युपीएससीला असू दे किंवा एमपीएससीला असू दे, दोन्ही गोष्टीसाठी आहेत. आता बरेच विद्यार्थ्यांचा असा समज होता की एमपीएससी जी आहे ते युपीएससीच्या लेवलला नाही जाणार किंवा एमपीएससी काय करेल की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स काढेल. पण आता राज्यसेवेची जी काही एक्झाम झाली मुख्य परीक्षेची त्याच्यामध्ये आपल्याला असं जाणवलं की जनरली आता एमपीएससीनं काय केलेलं आहे की बरेचसे जे काय क्वेश्चन्स आहेत ते कॉन्सेप्शल बेस्ड क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि कुठंतरी त्याला करंट अफेअरचं लिंकेज पण आहे, लक्षात ठेवा. इजंट इट? सो थोडंसं चॅलेंजेस आपल्याला असणार आहेत, लक्षात घ्या. आणि ते आपण डिनाय नाही करू शकत. त्याच्यामुळे आपल्याला जो काही फोकस आहे तो कॉन्सेप्शल गोष्टीवरती आहे आणि आन्सर रायटिंग वरती आपल्याला फोकस ठेवणं अपेक्षित आहे. आणि ह्याच्यासाठीच मी राहुल सर, आतापर्यंत तुम्ही मला ऍग्रिकल्चर ऑप्शनल शिकवताना बघितलं असेल. बरेच विद्यार्थी जे युनिक अकॅडमीला होते त्यांनी मला तिथं जॉग्राफी आणि इकॉलॉजी शिकवताना बघितलेलं आहे. पण आता मी एक डेडिकेटेड चॅनल लॉन्च करतोय विच इज कॉल्ड एज अ इव्हॉल्व अकॅडमी फॉर युपीएससी आणि एमपीएससी. ठीक आहे. तर जे अडचणी येत आहेत विद्यार्थ्यांना, त्या अडचणी आता मी बघतोय, विद्यार्थ्यांच्यावर बोलतोय. बरेच विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत की कशा पद्धतीनं सर प्रिपरेशन करायला पाहिजे, आन्सर रायटिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे. मग आता सिलेबस सेम झालेला आहे, मग ह्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे की काय करणं अपेक्षित आहे, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स येत आहेत विद्यार्थ्यांना. आणि ह्याच्यासाठीच मी हा चॅनल घेऊन येतोय तुमच्या समोर. आता ह्याच्या चॅनलमध्ये काय काय असणार हे थोडंसं आपण सविस्तर नंतर बघूया. त्याच्या अगोदर थोडंसं आपल्या ह्या चॅनल बद्दल जाणून घेऊया, माझ्याबद्दल जाणून घेऊया. ठीक आहे. सो अबाउट द मेंटर, येस ऑफकोर्स आय विल बी मेंटर. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं ग्रॅज्युएशन हे बीएससी ऍग्रिकल्चर मधून झालेलं आहे. कोल्हापूर कॉलेज महात्मा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जे आहे त्यामधून माझं ग्रॅज्युएशन 2011 साली झालेलं आहे. त्याच्यानंतर मी पूर्णपणे प्रिपरेशन कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत होतो, युपीएससीचं स्पेसिफिकली. युपीएससीचं प्रिपरेशन करत असताना मी 7 मेन्स दिलेल्या आहेत, युपीएससीच्या मेन्स दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये माझा जॉग्राफी ऑप्शन्स पहिले 2 अटेम्प्टला होता. त्याच्यानंतर माझा जो काय ऑप्शन्स होता तो मी चेंज करून ऍग्रिकल्चर ऑप्शन्स घेतला होता, जेणेकरून मला सिव्हिल सर्व्हिसेस प्लस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ह्या 2 एक्झाम टॅकल करता येतील त्याच्यासाठी. ते झाल्यानंतर मी 2 इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं मी महाराष्ट्र शासनाची किंवा एमपीएससीची जी काय फॉरेस्ट सर्व्हिस आहे त्याचा सुद्धा एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्यानंतर एमपीएससीचे मी 6 मेन्स दिलेले आहेत आणि 2दा माझा आयबीपीएस थ्रू एफओ म्हणून सिलेक्शन पण आहे. ठीक आहे ना. आता टीचिंग एक्सपिरियन्स बद्दल माझ्या बोलायचं झालं तर आय एम अ फॅकल्टी फॉर जॉग्राफी, इकॉलॉजी अँड ऍग्रिकल्चर ऑप्शनल्स. तर ऍग्रिकल्चर ऑप्शनल्स तुम्हाला माहित आहे की एक्सलन्स अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण चालवतो. जॉग्राफी आणि इकॉलॉजी मी जिथं शिकवतो ते व्हेरियस क्लासेसमध्ये शिकवतो. पुण्यामध्ये जर काय बघायला गेलं तर युनिक अकॅडमीला मी ऍक्च्युली वन ऑफ द 4 फॅकल्टी आहे. द युनिक अकॅडमीमध्ये गेले 7 वर्ष झालं मी तिथे आहे, असोसिएटेड आहे. ते झाल्यानंतर मी पुण्यातले जे काही विजन आय अकॅडमी आहे किंवा श्रीराम आहे इथं पण जॉग्राफी ऍज अ सब्जेक्ट घेतलेला आहे. पण ते झाल्यानंतर आय वॉज अ कोर मेंटर इन द युनिक अकॅडमी, कारण युनिक अकॅडमीमध्ये मी माझं स्वतःचं मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च केला होता. तिथं मी 1 वर्ष मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च केल्यानंतर
त्याच्यानंतर मग मी स्वतःचं मेंटरशिप बॅच लॉन्च केलेली आहे. सो आपल्याकडे ऑलरेडी बरेचसे विद्यार्थी आहेत मेंटरशिप प्रोग्रामसाठी. मोस्टली युपीएससीच्या मेंटरशिपसाठी विद्यार्थी खूप जास्त आहेत ऍज कम्पेअर टू एमपीएससी. जवळजवळ 60-70% विद्यार्थी आपल्याकडे युपीएससीच्या मेंटरशिपसाठी असतात आणि बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत ते एमपीएससीच्या मेंटरशिपसाठी आहेत. येस ऑफकोर्स ते आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी मेंटरशिपसाठी वाढते. कारण का, आता जो काही तुमचा प्रिपरेशनचा काळ आहे किंवा आता जे काही तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे ते फक्त फॅक्च्युअल बेस्ड नाही राहील. आता त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं अनालिटिकल म्हणा किंवा कॉन्सेप्च्युअल बेस्ड म्हणा, आन्सर रायटिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे मेंटरशिपची आता गरज विद्यार्थ्यांना भागते, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो आफ्टर दॅट आय वॉज अ सिनियर मेंटर इन सिव्हिल स्टेली. सो सिव्हिल स्टेली अकॅडमी जी आहे ती दिल्लीची आहे. त्या अकॅडमीमध्ये मी जवळजवळ 2.5 वर्ष ऍज अ सिनियर मेंटर म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आय वॉज द डेव्हलपमेंट हेड फॉर द डॉक्टर राजकुमार लर्निंग ऍप. बेंगलोरमध्ये ही कंपनी आहे. बेंगलोरमध्ये हा क्लास आहे डॉक्टर राजकुमार अकॅडमी म्हणून. बेंगलोरमध्ये जो क्लास आहे त्यांचं लर्निंग ऍप डेव्हलपमेंट करायची जबाबदारी ही पूर्णपणे माझ्यावरती होती. तिथं मी जवळजवळ 1 वर्ष काम केलं ऍज अ डेव्हलपमेंट हेड दर. आफ्टर दॅट आय वॉज अ करंट अफेअर्स मॅनेजर. सो ॲज अ करंट अफेअर्स मॅनेजर, कंटेंट डेव्हलपर आणि मेंटोर इन द ला एक्सलन्स अकॅडमी. ला एक्सलन्स अकॅडमी ही दिल्लीची हैदराबादची अकॅडमी आहे. त्यांचीच एक ब्रांच बेंगलोरमध्ये पण आहे. आणि या दोन्ही ठिकाणी मी ऍज अ करंट अफेअर्स हेड म्हणून काम करतो, ऍज अ मेंटर म्हणून काम करत होतो. येस ऑफकोर्स आय वॉज ऑल्सो टेकिंग देअर सर्टन लेक्चर्स ॲज वेल. ठीक आहे. सो आफ्टर दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट अगेन वाजीराम अँड रवी क्लास जो आहे दिल्लीचा, बऱ्याच जणांना माहित आहे. तिथं मी ॲज अ कंटेंट डेव्हलपर म्हणून काम केलेलं आहे प्रिलिम्स आणि मेन्सला. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे छोटे छोटे क्लासेस आहेत. ऑलरेडी मी आता कोल्हापूरला एक इन्स्टिट्यूट आहे तिथं ऑलरेडी आय एम अ गेस्ट फॅकल्टी ओव्हर देअर. बरेचसे क्लासेस आहेत जिथं मी खूप अगोदर इव्हॅल्युएशनचं काम केलेलं आहे, मेन्स कॉपीचं इव्हॅल्युएशनचं काम केलेलं आहे. बट दॅट वॉज अनदर पार्ट बेसिकली. बट आता जर माझं कोर एरिया जर बघायला गेलं तर ऍज अ मेंटर अँड ऍज अ फॅकल्टी फॉर ऍग्रिकल्चर ऑप्शनल्स, जॉग्राफी आणि इकॉलॉजी हे माझं आता कोर सब्जेक्ट्स आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठीच आता आपण हा चॅनल जो काही लॉन्च करतोय ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून महत्वाचं म्हणजे जॉग्राफी आणि इकॉलॉजीची जी काही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे GS1 आणि GS2 साठी जी लागणार आहे ती आपण ह्या चॅनलवरती आपण देणार आहोत. प्लस जे काही तुमचं प्रिपरेशन करायचं आहे ते प्रिपरेशन, मेन्स, आन्सर रायटिंग असो, ती सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीसाठी. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय आपण देणार आहोत, व्हॉट आर वी प्रोव्हाइडिंग हिअर. सो फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज की आपण याच्यामध्ये जॉग्राफी आणि इकॉलॉजी, येस ऑफकोर्स इट विल ऑल्सो इन्क्लूड द डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट पण याच्यामध्ये इन्क्लूड असेल, बट इट इज अ निग्लिजिबल पार्ट, कारण का खूप छोटा पार्ट आहे तो ऍज कम्पेअर टू जॉग्राफी आणि इकॉलॉजी. पण तो सुद्धा पार्ट आपण याच्यामध्ये कव्हर करतोय. सो इट विल बी अ प्रिलिम्स अँड मेन्स मॉड्यूल. सो विल बी हॅव्हिंग बोथ प्रिलिम्स एज वेल एज मेन्स मॉड्यूल आपण लॉन्च करणार आहोत. सो आता येस ऑफकोर्स प्रिलिमची ऑलरेडी एक्झाम झालेली आहे, पण आता नवीन विद्यार्थी जे आलेले आहेत किंवा येणार आहेत किंवा जे राज्यसेवेचे विद्यार्थी असणार आहेत, जर काय तुम्हाला स्पेसिफिकली फॉर मेन्स पर्स्पेक्टिव्ह जॉग्राफी, इकॉलॉजी आणि डिझास्टर मॅनेजमेंटची गरज असेल तर वी विल लॉन्च दॅट ॲज अ बॅच सेपरेटली. बट जे आता नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यासाठी आपण एक प्री कम मेन्सचं मॉड्यूल आपण लॉन्च करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू जॉग्राफी अँड इकॉलॉजी अँड डिझास्टर मॅनेजमेंट. आफ्टर दॅट ह्याच्यामध्येच आपण मेंटरशिप हा प्रोग्राम लॉन्च करणार होता. ऑलरेडी मी 2 वर्ष झालं मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च करतोय. 2 वर्ष झालं मेंटरशिप प्रोग्राम आपला चालूच आहे. बट आता डेडिकेटेडली मेंटरशिप प्रोग्राम हा युपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर आपण आन्सर रायटिंग प्रोग्राम जो आहे तो सुद्धा आपण लॉन्च करतोय फॉर द युपीएससी आणि एमपीएससी. बट बेसिकली जर बघायला गेलं तर आपला फोकस एमपीएससी वरती खूप जास्त असणार आहे, कारण का आता सगळ्यात जास्त गरज जी आहे ती एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आहे. कारण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आता हे कळत नाही की नेमकी सुरुवात कशी करायला पाहिजे. आन्सर रायटिंग करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे. ट्रस्ट मी, गेले 7 ते 8 वर्षाच्या माझ्या टीचिंगच्या एक्सपिरियन्समध्ये किंवा व्हेरियस फील्डमध्ये जे काही मी काम केलेलं आहे, फील्ड म्हणण्यापेक्षा युपीएससी आणि एमपीएससीच्या क्षेत्रामधलंच आहे, ज्याच्यामध्ये नाव फक्त टीचिंग आहे, मेंटरशिप आहे, कंटेंट डेव्हलपमेंट आहे, आन्सर रायटिंग्स असतील किंवा इव्हॅल्युएशनचं काम असेल, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे. आणि त्याच्यानुसार मी सांगतोय की आन्सर रायटिंग जे आहे ते खूप मॅटर करतं. म्हणजे तुमच्याकडे कंटेंट किती आहे ह्याच्यापेक्षा ते कंटेंट तुम्ही मोजक्या शब्दांमध्ये, 150 शब्दांमध्ये किंवा 250 शब्दांमध्ये कसं तुम्ही एक्झाममध्ये किंवा तुमच्या पेपरवरती उतरू शकता हे खूप मॅटर करणार आहे. ठीक आहे. सो बेसिकली यू नीड टू अंडरस्टँड की व्हॉट एक्झॅक्टली हॅज टू बी डन, कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, आन्सर्स कसे लिहायला पाहिजेत, त्याचं स्ट्रक्चरिंग कसं असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. किंवा जर काय तुम्हाला फुल फ्लेज प्रिपरेशन जर करत असाल, तुम्ही पुढचे 1.5-2 वर्ष तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ कदाचित लागू शकतो, 2-2.5 वर्ष लागू शकतात, तर ते प्रिपरेशन सुद्धा कशा वेळी करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फेजेस वाईज कसं प्रिपरेशन करायचं आहे, तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं प्रिपरेशन कसं करायचं आहे, प्लॅनिंग कसं करायला लागणार आहे, आन्सर रायटिंग कसे करायचे आहेत किंवा प्रिलिमचे क्वेश्चन्स कसे सोडवायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला गरज लागणार आहे मेंटोरची.
इट्स इट. सो हे सगळं आपण घेऊन येतोय आपल्या चॅनलवरती. येस ऑफकोर्स इट इज अ लिमिटेड, आपण म्हणूया की गोष्टी आपण याच्यामध्ये देतोय. आपण एक फुल फ्लेज्ड क्लास रन नाही करत आहे. याच्यामध्ये आपला फोकस कशावरती असणार आहे? मॉड्यूल. इट विल बी जॉग्राफी इकॉलॉजीचा मॉड्यूल असेल, मेंटरशिप प्रोग्राम असेल आणि आन्सर रायटिंग प्रोग्राम असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण देणार आहोत. येस ऑफकोर्स करंट अफेअर्स बेस्ड जे काही तुमचे लेक्चर्स किंवा व्हिडिओज वगैरे असतील, जे महत्वाचे कॉन्सेप्ट्स आहेत किंवा करंट अफेअर्स मध्ये गोष्टी येत आहेत महत्वाच्या, विचार स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू द प्रिलिम्स अँड द मेन्स, ह्या सुद्धा आपण कुठेतरी ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओज करणार आहोत. कारण जर काय राज्यसेवेची जर काय एक्झाम बघितली तुम्ही, तर त्याच्यामध्ये स्टॅटिक सिलेबसमध्ये सुद्धा त्यांनी कुठेतरी करंट अफेअर्स त्यांनी इन्क्लूड केलं होतं, लक्षात ठेवा. सो ह्या गोष्टी सगळ्या आता थोड्याशा आपल्याला एक ब्रॉडर अप्रोचनी अभ्यास करायची गरज आहे. आणि नक्कीच त्याच्यासाठी आम्ही किंवा मी इथं तुमच्यासाठी असेल. तुम्हाला जेवढं काही माझ्याकडनं देता येईल मी त्या गोष्टी तुम्हाला देईल. ओके. युट्यूब चॅनलची लिंक ही तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. सो इट्स आवर द फर्स्ट डे वी आर लॉन्चिंग आवर दिस चॅनल. होप सो तुम्हाला तुमची जी काही गरज आहे ती पूर्णपणे ह्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण होईल. सो विल बी स्टार्टिंग ऑल दिस थिंग्स फ्रॉम दिस वीक. ओके. थँक्यू व्हेरी मच.